नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत दांगट. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि सातत्याने पाऊस कोसळतो आहे आणि अनेक समस्यांचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिका देखील जोरदार तयारी करते आहे की मुंबईकरांना कशा प्रकारचे सुखी आयुष्य जगता येईल. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कुर्ला यल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर आहेत. कुर्ल्यामध्ये सातत्याने सखल भाग आहे, त्या भागामध्ये कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे, नालीसफाई कशा प्रमाणात करण्यात आलेली आहे, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत धनाजी हेर्लेकर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात. कुर्ला यल विभाग येथे सातत्याने हा सखल भाग आहे, या भागामध्ये कशा प्रकारची तयारी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे, एकूणच त्या सगळ्या तयारीबाबत कशी तुम्ही तयारी केली त्याविषयी काय सांगाल? नमस्कार. एल विभाग हा दाटीवाटीने वसलेला आपला विभाग आहे. 16 प्रभाग आहेत आणि 16 नगरसेवकांचे प्रभाग आहेत. त्यातले बरेचसे हे झोपडपट्टीने आपलेला आपला हा विभाग आहे. एल विभागामध्ये आपण मान्सूनपूर्व तयारी म्हणून की छोटे आणि मोठे नाले असे आपण साफसफाई करण्याची पण मोहीम पण आखतो. तर त्यानुसार यावर्षी आपण छोटे नाले आणि मोठे नाले यांची साफसफाई केलेली आहे. अजून छोट्या नाल्यांची सफाई काही ठिकाणी चालू आहे. तर साधारणतः 70% आपल्या जी काय आपण एक गृहीत धरलं असतं ते 70% साधारण सफाई झालेली आहे आणि मोठ्या नाल्यांची 100% सफाई झालेली आहे. ह्या सफाईमध्ये विशेषतः आपण गाळ काढण्याचं, गाळासोबत जे नाल्यामध्ये लोक कचरा वगैरे टाकतात, जे कचरा पेटीत टाकायला पाहिजे तो कचरा टाकला जातो, तो पण आपण काढतो. आणि आपण सफाई करताना आत्ता 80%, पावसाळ्यामध्ये 10%, नंतर 10%. आणि जे काही कचरा वगैरे येतो फ्लोटिंग मटेरियल तर ते आपण काढण्यासाठी त्याची व्यवस्था वगैरे करतो. हा झाला पण एक पार्ट. त्या व्यतिरिक्त खड्डे असतील, खड्डे भरणे असतील, मान्सूनपूर्वी काय चरीच्या वगैरे कामं केली असतील युटिलिटीच्या, ते आपण सगळे भरून घेतो. आणि यावर्षी बऱ्याच ज्या दरवर्षी आपल्याकडे एक 2-3 रस्त्यांच्या ज्या वारंवार तक्रारी येत होत्या, ते रस्ते यावेळी आपण प्राधान्याने करून घेतलेले आहेत. त्यामध्ये MN रोड असेल, MN रोड आता यावेळी आपण मास्टिकने करून घेतला, कारण कॉन्क्रीटला काही अडथळे येत होते, काही ड्रेनेजची कामं, तरी पण आपण तो पूर्णपणे करून घेतलं आहे. DP रोड 9 असेल. आता फक्त काही ठिकाणी राहिलेले आहेत. आता मॅच फॅक्टरीला त्यामध्ये संबंधित यंत्रणेला आपण सांगितलं की तो पण रस्ता तुम्ही यावर्षी चांगल्या प्रकारे निदान लोकांना गाड्या चालवण्यासाठी असं मोटरेबल असेल त्यापर्यंत करून घ्या. एल विभागामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 46 ठिकाणाने आपण 52 पंप लावलेले आहेत. आणि 52 पंपातून आपण जे काय पाणी साठेल त्या सकल भागामध्ये ते आपण उपसून त्या मेन स्ट्रीममध्ये आणून त्याचं डिस्पोजल करणं जेवढं लवकर होईल त्यासाठी आपण 52 पंप लावलेले आहेत 46 ठिकाणी. आणि यावर्षी विशेष म्हणजे चुनाभट्टीला मागच्या वर्षी पाणी साठलं होतं, त्याचा साधारणतः अभ्यास करून यावर्षी आपण तिथे 6 पंप लावलेले आहेत. त्यामध्ये काही 2 वर्ष आपण 3 पंप लावतो, त्यावेळी 6 पंप लावले आहेत. त्यात 2 पंप आपण 1000 HP लावलेले आहेत. काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्याचा आपण प्रयत्न चालू आहे. कारण यावर्षी स्टेशन पर्टिक्युलर चुनाभट्टी असेल, कुर्ला स्टेशन असेल, रेल्वे बंद पडू नये म्हणून आपण खूप तयारी करतो आणि त्यानुसार तयारी पूर्ण झालेली आहे. आणि 24 तास तिथे पंप असतील, पंप ऑपरेटर असतील, त्यांचे नंबर्स हे महापालिकेच्या वेबसाईटवर पण प्रसिद्ध केलेले आहेत. आणि एल विभागामध्ये त्या व्यतिरिक्त आपण 24 तास अभियंता दर्जाचा, दुय्यम अभियंता दर्जाचा, कनिष्ठ अभियंता दर्जाचा एक कायमस्वरूपी 24 तास एक अभियंता उपलब्ध असेल. त्यासोबत काही कामगार पण असतील आणि मशिनरी पण आपण ठेवलेली आहे. आणि यावर्षी आपण असा निर्णय घेतला आहे की एक व्हेकल माउंटेड पंप, म्हणजे अचानक कुठे जास्तच पाणी साठत असेल तर तिथेसुद्धा आपण ॲडिशनल पंपसुद्धा अजून एक स्टँड बाय ठेवलेलं आहे. ही झाली आपली तयारी. त्या व्यतिरिक्त या वर्षी आपण की जिथे अशी 16 ठिकाणी आहेत आपल्याकडे, तिथे लँडस्लाईड होण्याची शक्यता असते. म्हणजे कुर्ला या परिसरामध्ये तुमच्या एल विभागामध्ये दरड प्रवण क्षेत्र आहे, अधिक आहे, तर त्याची तुम्ही कशी तयारी केली आहे? दरड प्रवण क्षेत्र आहे तिथे आपण सर्व नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत, बोर्ड्स लावलेले आहेत, त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही दरड प्रवण क्षेत्रात राहत असल्यामुळे आपल्याला धोका आहे, ह्या धोक्याची हे करून, कारण शेवटी माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. मग त्यानुसार त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत.
आणि म्हाडा असेल किंवा जी काही यंत्रणा असेल त्या यंत्रणेला पण सूचना दिली त्या ठिकाणी योग्य त्या रिटेनिंग वॉलच्या वगैरे उपाययोजना कराव्यात आणि ते चालू असतात. मागच्या वर्षी आपण एक राम टेकडीला म्हणजे हनुमान टेकडीला आझादनगरच्या वरचा भाग तिथे आपण जिओ नेटिंगचं काम करून घेतलं महापालिकेने, MSRD कडून महापालिकेने ते करून घेतलं. यावर्षी पण आपण प्रस्ताव दिलेले आहेत असे जी काही अति संवेदनशील जे ठिकाण आहे तिथे कमीत कमी जाळी लावून ती दरड म्हणजे कोसळली तर तिचं नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी जीवितहानी कोणती होऊ नये. ह्या व्यतिरिक्त आपण खड्डे असतील बुजवणे असतील त्यासाठी कंत्राटाची नेमणूकसुद्धा करण्यात आलेली आहे आणि संबंधित जे आपले रस्ते इंजिनियर्स आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि महापालिकेने सर्वत्र प्रसिद्धी दिलेली आहे की खड्ड्यांच्या तक्रारी कुठे कराव्यात आणि त्या किती तासात भरण्यात येतील. तर त्याप्रमाणे त्याचाही नागरिकांनी त्याचा म्हणजे कुठे असं आढळलं तर कळवावं, त्याचा फायदा घ्यावा. आणि शेवटी महापालिका सर्व यंत्रणा तयार आहे. शेवटी लोकांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. आता फक्त आपल्याला एक जास्त जर विभागात जर आढळणारी जर समस्या असेल तर झोपडपट्टीमध्ये जे गटर असतात त्यांच्याबद्दलचे आपण साफसफाई करतो पण पुन्हा लोक त्यात कचरा टाकतात. ती कचरा टाकू नये अशी माझ्या नागरिकांना कळकळीची विनंती आहे. कारण शेवटी त्रास तुम्हाला होतो. महापालिका प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही. तुमचं सहकार्य असलं तर आपण ते तुमच्या सहकार्याने आणि महापालिकेच्या याने आपण ती कामं करू शकतो. म्हणून वारंवार कचरा असेल काही गोष्टी असतील तर त्या वारंवार होत राहिल्या महापालिका यंत्रणा पण तुकडी पडू शकते. कुर्ल्यातला बहुतांश भाग हा सकल आहे. कुर्ला स्टेशन परिसर असेल किंवा हा जो न्यू मिल स्टेशन रोड आहे त्याच्यानंतर तो कल्पना सिनेमा थिएटर सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून तिथे पाणी साचतं. तर त्या ठिकाणी कशा प्रकारची व्यवस्था जी पालिकेकडनं करण्यात आलेली आहे त्याविषयी काय सांगाल? नाही, यावर्षी आता पर्टिक्युलरली म्हणजे विशेषतः म्हणजे मिठी नदीच्या परिसरातला भाग आहे तो LBS मार्ग. जर जेवढे मिठी नदीला पातमुख आहेत म्हणजे आउटफॉल्स आहेत त्या आउटफॉल्सना गेट बसवून तिथे फ्लड गेट्स बसवून आणि मिठीचं पाणी आत येऊ नये याकरता उपाययोजना चालू आहेत. संबंधित यंत्रणेकडून त्याच्या कार्यादेश पण देण्यात आलेले आहेत. ते कार्य ह्या पुढच्या वर्षीपर्यंत होण्याची अपेक्षित आहे. त्या व्यतिरिक्त आपण LBSचं जे म्हटलं तुम्ही ते मिठीचं काय पोर्शन राहिलेलं आहे आपला जो विकसित व्हायचा त्यासाठी आपण तिथल्या झोपडपट्टीधारकांना जे पात्र असतील त्यांना मोबदला देऊन अथवा त्यांना शिफ्टिंग देऊन आपण तो मिठीचा जो भाग आहे तो आपण विकसित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि ते यावर्षी होणं अपेक्षित आहे. ह्या व्यतिरिक्त मिठीला जी जाणारी सगळी पातमुख आहेत ते सर्वांच्याकडे फ्लड गेट लावून म्हणजे जेवढं पाणी आपण पंपिंग करून मिठीत सोडू पण मिठीचं पाणी परत येऊ नये ह्याकरता उपाययोजना सर्व महापालिका करते आणि संबंधित यंत्रणा जी आपली मध्यवर्ती यंत्रणा आहे त्यांच्याबरोबर काम चालू आहे. या पावसाळ्यामध्ये सातत्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत असतो. साथीचे आजार पसरत असतात. मुंबई महानगरपालिकेकडनं खास करून कुर्ला L विभागामध्ये कशा प्रकारची तयारी पालिकेने केलेली आहे? पावसाळ्यातच नाही, पावसाळ्यापूर्वी पण आपण चालू आहे. पावसाळ्यापूर्वी आपल्याकडे जी पेस्ट कंट्रोल ऑफिसर म्हणून आपल्याकडे असतात कीटक नियंत्रक अधिकारी यांच्या अंडर आपण NGOचे लेबर महापालिकेचे लेबर यांच्यामार्फत सर्व झोपडपट्टीतील ज्या ठिकाणी ऑड आर्टिकल्स असतील बाकीचे ज्या गोष्टी ज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊ शकते त्याचा नाश करणं त्या ठिकाणी औषध फवारणी करणं धूम्र फवारणी करणं ह्याच्या गोष्टी सातत्याने चालू आहेत. आणि त्याही नागरिकांनी समजा आपल्याला कुठे आढळलं तर ट्विटरवर अथवा या मार्गे जर तक्रार केली तर त्या ठिकाणीसुद्धा तात्काळ आपली यंत्रणा पोहोचून दुसऱ्या दिवशी पूर्णपणे अंमलबजावणी करू शकते. तिथे कुर्लेकरांना एक प्रामुख्याने एक समस्या सातत्याने जाणवते जी वाहतूक जी ट्रॅफिक आहे ती समस्या खूप आहे. मध्यंतरी AMCची तुम्हा सर्वांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये देखील हा मुद्दा चर्चेला आला होता. ती समस्या म्हणजे कशा प्रकारची सोडवली जाईल किंवा त्याविषयी काय निर्णय घेण्यात आले आहेत का? नाही, नक्कीच आपल्याकडे दुसरं म्हणजे कुर्ल्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे सर्वत्र आढळलं असेल की मृत वाहनं किंवा आपण डेड व्हेकल्स म्हणतो किंवा काही मडगाड असेल स्क्रॅप असेल अशा गोष्टी भरपूर पडलेल्या आहेत. तर ह्या काढण्यासाठी
पोलीस यंत्रणा म्हणजे ट्रॅफिक वाहतूक पोलीस व महापालिका यांच्या संयुक्त कारवाईनं म्हणजे संयुक्तपणे पोलीस आणि महापालिका ही चालू केलेली आता चालू आपण मोठ्या प्रमाणात करतो आहोत। यासाठी आपण यंत्रणेसाठी एक कंत्राटदार पण आपण नेमणूक केलेली आहे, जेणेकरून हे सर्व ज्या डेड व्हेकल्स असतील, काही स्क्रॅप असेल, हे सर्व उचलून आपण त्या लिलावाद्वारे म्हणजे त्यांना एक ठराविक वेळ देऊन त्यांनी जर त्याचं डिस्पोज नाही केलं तर कायद्याने आपण लिलावाद्वारे ते आपण सर्व डिस्पोज करू शकतो, म्हणजे तिचे विल्हेवाट लावण्याची। यासाठी आता म्हणजे चांगल्या प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे आणि नक्कीच त्याचा फायदा होईल यावेळी। माझा शेवटचा प्रश्न आहे, नागरिकांना काही समस्या उद्भवल्या, इमर्जन्सीमध्ये मोठा पाऊस येतो, काही अपघात होत असतो, दरड प्रवण क्षेत्रावर दरड कोसळली, एक धोकादायक इमारती कोसळल्या, तर याबाबत नागरिकांनी कुठे तात्काळ तक्रार करावी, त्याच्याबाबतची काही यंत्रणा आहे का? नाही, नक्की तुम्ही महापालिकेच्या कंट्रोल रूम जो आहे, कंट्रोल रूम जो तिथे आपण जर फोन केलात तर तो मेसेज शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो। तर तुम्ही कंट्रोल रूमचा नंबर पण देतो तुम्हाला 022 265 05103 नंतर दूरध्वनी क्रमांक आहे 865 27 50405। तर या क्रमांकावर आपण जर फोन केला तर काही असेल समस्या, आगीची समस्या असेल, दरड कोसळी समस्या असेल किंवा एखादी इमारतीचा भाग कोसळला असेल किंवा पाणी साचलं असेल, ह्या सर्व समस्यांची तिथे नोंद घेतली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्याची तात्काळ सूचना दिली जाते। माझा शेवटचा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेत कुठला एक नंबर हा महत्त्वाचा आहे, मुख्य आपत्कालीन कक्ष त्यांचा तुम्हाला एक नंबर देतो मी, तो नंबर आहे 22694725 227 04403। हे महत्त्वाचे नंबर आहेत। ह्या नंबरवर जर आपण फोन केला, समजा आपल्याला विभाग कार्यालयाचा नंबर नाही लागला, पण इथे मुंबईतले कुठल्याही समज एल वॉर्ड असू दे, बाकीचे वॉर्ड्स पण असतील, तुम्ही जिथे असाल मुंबईच्या ह्याच्या हद्दीमध्ये, तर इथे जरी फोन केला तर त्यापर्यंत ज्या संबंधित अधिकाऱ्यापर्यंत निरोप पोचवला जातो। माझा शेवटचा प्रश्न आहे, कुर्ला एल विभागामध्ये काम करत असताना कोणती आव्हानं तुम्हाला सातत्याने समोर दिसत आहेत, जी की भविष्यामध्ये नागरिकांना तुम्ही आव्हान करू शकता की अशा आव्हान आम्हालाही आहे, तुम्हाला आहे, ते एकत्र मिळून आपण सर्व सोडूया? नाही, यात 2-3 आव्हान असं आहेत। एक कचऱ्याचं आव्हान आहे आपल्याला, किंवा जागोजागी कचरा पडलेला असतो। फक्त एल विभागातच असं आहे की आपल्या जवळजवळ 500 मेट्रिक टनाच्यावर आपण कचरा साफ करतो, पण किती जरी केलं तर एल विभाग हा साफ दिसत नाही। याचं कारण असं आहे की आपण कचऱ्यांच्या बाबतीत आहे ना तेवढं जागरूक होत नाही असं दिसतं। कारण नागरिकांनी जर सहकार्य केलं तर नक्कीच महापालिका त्यामध्ये स्वतःहून त्यांना मदत करू शकते। ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, वेगवेगळा केला आपण आणि कचरा पेटीमध्येच कचरा टाकला तर नक्कीच आपलं विभाग हा चांगला स्वच्छ दिसू शकतो। कारण एल विभागामध्ये कचऱ्याची ही मोठी समस्या आहे, त्याबरोबर कचऱ्याच्या समस्येमुळे दुसऱ्या समस्या उद्भवतात। तो कचरा गटारातून जातो, नाल्यात जातो आणि त्यामुळे नाले तुंबणे, गटर तुंबणे हे प्रकार वाढत चालले आहेत। आणि त्या व्यतिरिक्त आता मी काही सूचना पण दिल्या पाणी खात्यांना की बऱ्याच ठिकाणी अनुदानित कनेक्शन्स असतील, त्या कनेक्शन्स पण तोडून घ्या। कारण जे रेग्युलर आपले जे बिलं भरतात त्यांना आपण पाणी पोचवणं आपलं कर्तव्य, आणि त्यानुसार त्या पण गोष्टी आहेत। कारण लोकसंख्या वाढत चालली, त्या प्रमाणात पाण्याचे आपले रिसोर्सेस नाही वाढलेले, पण पाणी तेवढंच आहे आपल्याला आणि ते पुरवायचं आणि ते प्रॉपर पुरवणं पण गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। हे होते मुंबई महानगरपालिकेतील कुर्ला एल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर। त्यांनी सविस्तर आपल्यासोबत चर्चा केली आहे। मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई।